वन पिंपळकर विरुद्ध जरीमरी आलिमगर। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इकडे यायचे आहे। आलिमगर संघाचा 12वा खेळाडू हजर आहे। बादशाह 11 संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे। त्याला नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे बादशाह 11 पिंपळकर संघाने आणि आमंत्रित केलेले आहे जरीमरी आलिमगर या संघाला फलंदाजीसाठी। तर पाहूया आजच्या दिवसावर कोणाचं नाव आहे, जरीमरी आलिमगर की बादशाह 11 पिंपळगर। तर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे। नरेश आणि संजय, नरेश आणि संजय ही सलामीची जोडी मैदानात। आणि गोलंदाजीसाठी मला वाटते संघाचा कर्णधार दिनेश जोशी आलेले आहेत। मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती। जयदुर्गा टेमगरपाडा विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी राहिली होती दिनेश जोशी यांची। पाहूया निर्धारित 4 षटकांचा सामना आहे। पहिले षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे। त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा जरीमरी आलिमगर संघ बनवतो। नरेश चांगल्या टचमध्ये आहे। मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता। पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतोय का। दिनेश तयार पहिला चेंडू टाकण्यासाठी। समोर फलंदाज नरेश, राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे। चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे आहेत। इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार। पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला होता, कट केला होता चेंडू। आखूड टप्प्याचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू होता। त्याला फक्त दिशा देण्याचं काम इथे नरेश यांनी केलं होतं आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर, चौकार। पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत। याचाच फायदा उचलला नरेश याने आणि गॅपमध्ये खेळून काढला। पुढचा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता, इनफिल्डच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद। पवन यांनी तो झेल घेतलेला आहे, उत्कृष्ट असा झेल समाप्त केलेला आहे। आणि दुसऱ्याच चेंडूवर नरेश एक मोठा फलंदाज इथे बाद झालेला आहे जरीमरी आलिमगर या संघाचा। पहिला आधारा वाजतो जरीमरी आलिमगर संघाला 4 या धावसंख्येवर। पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद झाला। नव्याने आलेले फलंदाज दशरथ एक चांगला फलंदाज आहे जरीमरी आलिमगर या संघाचा। कोण होता स्ट्राइकला, कोण होता? संजय त्या आता नरेश आउट गेला। बॉलर कोण होता? दिनेश। नवीन फलंदाज खेळपट्टीवर आले दशरथ आणि गोलंदाज आहे दिनेश। दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळालेला आहे दिनेश याला। पाहूया या पुढच्या चेंडूवर कुठल्या प्रकारची रणनीती असेल दिनेश यांची। सुंदरसा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र झेलसाठी तयार नव्हते। 2 धावा मिळत आहेत। तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत। या 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 7। बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडूचा नीट अंदाजच आला नाही आणि झेल सुटला। खूप उंच झेल होता, त्यामुळे कदाचित तिसरा अंपायर दिलेला आहे।
तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे इथे. नॉट आऊट, फलंदाज नॉट आऊट आहे आणि 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. थर्ड अंपायर अजय पाटील. 7 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू दिनेश याचा, समोर आहे फलंदाज संजय. उंचावर मारला चेंडू, चेंडू आता मिड विकेटच्या दिशेने, कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे आहे नाही आहे आणि सरळ जातो सीमारेषा बाहेर, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढलेली आहे ती 11. 1 बाद 11. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी इथे होत आहे जनीमरी अलीमगर या संघाकडून. चार चेंडू टाकून झालेले आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे आणि 11 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू दिनेश, समोर आहे फलंदाज संजय. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा उचलून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल बाद. स्क्वेअर लेगला असलेले क्षेत्ररक्षक अतिशय उत्कृष्ट असा झेल तिथे संपादन केलेला आहे आणि दुसरी विकेट इथे गेलेली आहे ती जनीमरी अलीमगर या संघाची. 11 या धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होताना प्रल्हाद पाटील. मागच्या सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता. पाहुया या सामन्यामध्ये कशा प्रकारे त्यांची रणनीती राहते. शेवटपर्यंत टिकून राहण्याचा प्रयत्न करतात की धावा जमवण्याचा प्रयत्न करतात ते पाहायचं आहे. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू दिनेशाचा, समोर आहे फलंदाज प्रल्हाद पाटील. एक ग्लास आण भरून, 2 ग्लास आण मग कॉमेंट्रीला. दिनेश जोशी पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये बदल करताना प्रल्हादसाठी. प्रल्हाद तयार खेळण्यासाठी. ओव्हरपिच चेंडू खेळून काढलेला आहे इनफिल्डच्या डोक्यावर. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आणि सरळ चेंडू जातो सीमारेषेबाहेर, चौकार. आणि या चौकारांच्या मदतीने धावसंख्या वाढताना 15. 2 बाद 15 पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत ते 15. चांगली सुरुवात जनीमरी अलीमगर या संघाची. जरी फलंदाज बाद झाले तरीसुद्धा धावा मात्र चांगल्या आहेत स्कोअरबोर्डवर. दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाज पवन आलेला. पवन यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा झाला होता. फलंदाजीमध्ये चमक दाखवली होती, गोलंदाजीमध्ये चमक दाखवली होती. एक अष्टपैलू कामगिरी झाली होती पवन यांच्या मार्फत. तोच पवन आता दुसरे षटक घेऊन आलेले आहेत आणि समोर आहे फलंदाज दशरथ.
आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सरळ चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु बॅटची वरची कडा घेऊन चेंडू शॉर्ट लेग आणि थर्ड मॅनच्या मधून पसार झाला. कुठल्याही प्रकारची संधी मात्र तिथे क्षेत्ररक्षकांना नव्हती. पुढचा चेंडू पवन याचा. समोर आहे दशरथ. कट केलेला आहे. चेंडू येतो कव्हर पॉईंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे गुणेशाच्या मार्फत. धावसंख्या होती ती 20. दोन बाद 20. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे चांगल्या स्थितीमध्ये. जरीमरी आलिमगड हा संघ. फुलटच चेंडू आणि चेंडू जातोय चौकार. कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही ते क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्याचा आणि ते बिमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बिमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा येतो नो बॉल बिमर. आणि यानंतर फ्री हिट असणार आहे. म्हणजे या चेंडूवर तब्बल 5 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या होते ती 25. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि ही फ्री हिट असणार आहे. धावसंख्या 25. पवन पुन्हा एकदा तयार. ओव्हरपिच चेंडू भिरकावून दिलेला आहे. मिड विकेटच्या वरून षटकार. सुरेख अशी फलंदाजी प्रल्हाद पाटील यांच्या मार्फत. फ्री हिटचा पुरेपूर इथे फायदा घेतलेला आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा हा सनसनी षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढत आहे 31. दुसरे षटक चालू आहे आणि धावसंख्या तर ते 31. अतिशय महागडी गोलंदाजी. खराब गोलंदाजी म्हणायला लागेल पवन यांची. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती मात्र इथे त्यांना सेटलच होऊन दिले नाही प्रल्हाद पाटील याने. पवन पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टच चेंडू. फक्त ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या झाली 33. 2 बाद 33. दुसऱ्या क्रमांकाचे षटक चालू आहे. चांगल्या सुस्थितीत जरीमरी आलिमगड संघ. चांगली फलंदाजी होत आहे प्रल्हाद पाटील यांच्या मार्फत. पवन पुन्हा एकदा तयार. आखूड टप्प्याचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. चांगला चेंडू पवन याचा. निर्धावा चेंडू. आता कुठे एक सुटकेचा निश्वास सोडला असेल पवन यांनी. आमचे आपण पाहू शकता व्यासपीठावर आमचे मान्यवरांना. आमच्या गावचे उपसरपंच. पुन्हा एकदा चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. डीपमधून खेळाडू येऊन चेंडू क्षेत्ररक्षण करेन. तोपर्यंत 1 धाव करण्याची संधी होती प्रल्हादकडे. 1 धावांनी संघाची धावसंख्या 34. आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता वडूनगर ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री गौरख चौगुले साहेब यांना. तसेच श्री देवानंद उंद्रे पाटील उपसरपंच साहेब या वडूनगर ग्रामपंचायतचे आपण पाहू शकता आपल्या टी व्ही स्क्रीनवर. तसेच श्री विनोद म्हात्रे यांनासुद्धा पाहू शकता.
तसेच श्री राजन पाटील यांना सुद्धा आपण व्यासपीठावर बघू शकता. अतिशय उत्कृष्ट असा फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जातो गॅपमधून, चौकार. काय फलंदाजी होत आहे आलिमगड संघाकडून. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 38. तिसऱ्या क्रमांकाचं षटक चालू आहे. प्रमोद हा गोलंदाजी करते. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. प्रल्हाद, काय फलंदाजी होत आहे प्रल्हादकडून. अक्षरशः पॅव्हलिनमधून सेट होऊन आलेले आहेत. पुढचा चेंडू जयवण्याचा, सुरेख असा चेंडू कट केलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. फक्त एकच धाव, एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 39. प्रमोद तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे कर्णधाराने. इथे धावा रोखणे गरजेचं आहे. इतर जर धावा तुम्ही दिल्या तर कदाचित हे टार्गेट 60 पर्यंत जाऊ शकते. दशरथ स्ट्राईकला आलेले फलंदाज प्रमोद पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट दशरथसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची पुन्हा एकदा कडा घेतलेली आहे. आता मात्र शॉर्ट लेगला असलेले क्षेत्ररक्षक सावध होते, त्यांनी चेंडू घेतलेला आहे. एकच धाव. धावसंख्या होते 40. प्रल्हाद स्ट्राईकवर आलेले फलंदाज प्रल्हाद. प्रमोद पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट प्रल्हादसाठी. चेंडू दिलेला, भिरकावून दिलेला आहे चेंडू खाली. आता मात्र क्षेत्ररक्षक आलेले आहेत. आणि फलंदाज तिथे बाद होतोय. चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे. पवन, मला वाटते पवन तिकडे होते. चांगला झेल आणि प्रल्हाद पाटील यांच्या खेळीला इथे पूर्णविराम आलेला आहे. चांगली खेळी करून चांगल्या धावा बनवून ते पॅव्हलियनमध्ये परतत आहेत. आणि त्यांच्या जागी नवीन बॅट्समन, नवीन बॅटर मैदानात आतिश. तिसरा फलंदाज बाद झाला जरीमारी आलिमगड या संघाचा. 40 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रमोद हा गोलंदाजी करत आहे. आणि झोपडी बघा रे. प्रमोद पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट आतिशसाठी. आतिश सुद्धा एक चांगला फलंदाज आहे जरीमारी आलिमगड संघाचा. ओरपी चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे हजर होते. चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव, एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ते 41. शेवटचा चेंडू या षटकातला. चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक झालं प्रमोदाचं. प्रल्हादची एक विकेट मिळाली. शेवटचा चेंडू दशरथसाठी. ओरपी चेंडू खेळून काढलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडू. आणि अशा प्रकारे तिसऱ्या क्रमांकाचं षटक संपलेलं आहे. चांगलं षटक तिथे हाताळलं प्रमोद यांनी. फक्त 7 धावा खर्च केल्या. धावसंख्या झाली त्या 3 षटकामध्ये 41. तर शेवटचं षटक बघूया कोण जबाबदारी घेत आहे शेवटचं षटक टाकण्याची. योगेश. योगेश आलेले आहे शेवटचं षटक टाकण्यासाठी. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनवल्या होत्या. 34 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा आलेल्या आहेत. कारण प्रल्हाद पाटील याची एक महत्त्वपूर्ण विकेट तिथे प्रमोद यांनी घेतली होती. आणि तिथेच खऱ्या अर्थाने धावांना लगाम लागला. कारण प्रल्हाद पाटील ज्या प्रकारची फलंदाजी करीत होते त्या प्रकारे जर फलंदाजी करीत राहिले असते तर 60+ धावा
जरूर अलिमगड संघाच्या बोर्डावर लागल्या असत्या, परंतु जर तरला काही अर्थ नाही आहे. प्रल्हाद पाटील बाद झालेले आहेत. खेळपट्टीवर आतिश उंच मारला चेंडू, चेंडू हवेत आहे, उंचच उंच आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणि पंचांनी इशारा करायचा आहे, चौकार. अतिशय उंच असा चेंडू होता, बराच वेळ हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षकाला काही तो त्याचा अंदाज घेता आला नाही आणि चेंडू जातोय सरळ चौकारासाठी. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या आहे ती 45. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. खरे तर झेल व्हायला पाहिजे होता, परंतु तसं काही झालं नाही आहे. कधी कधी खूप उंच असणारे झेलसुद्धा पकडणे मुश्किल असते, कारण त्यांचा अंदाज घेता आला नाही क्षेत्ररक्षकाला. आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलेला आहे, चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट लेगला. एकच धाव, एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 46. चांगलं क्षेत्ररक्षण झालं शॉर्ट लेगला, निश्चित चौकार तिथे वाचवला आहे. पुन्हा एकदा योगेश तय्यार, राईट आर्म ओव्हर द विकेट दशरथसाठी. ओव्हरपिच चेंडू खेळून काढलेला आहे, क्षेत्ररक्षक बनेल फक्त प्रेक्षक. चेंडू जातोय सरळ षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली होती 52. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. दशरथ याच्या बॅटमधून आलेला उत्तुंग असा षटकार, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून प्रताप पाटील साहेबांचं जे होल्डिंग आहे त्याच्यावरून हा चेंडू गेलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा फटका, टायमिंगच्या जोरावर हा फटका खेळला होता दशरथ याने. पुढचा चेंडू योगेशाचा, पुन्हा एकदा समोर आहे फलंदाज दशरथ. पुन्हा एकदा वरपीच चेंडू, बॅटच्या पट्ट्यात काही व्यवस्थित आलेला नाही आहे. एक धाव मात्र दशरथच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते ती 53. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया आतिश याच्या बॅटमधून मोठा फटका येतोय का. 2 चेंडू शिल्लक आहेत, 53 धावा धावफलकावर आहेत. तर एखादा मोठा फटका आला तर 60+ धावा होऊ शकतात. आकुट्यामध्ये चेंडू हुक केलेला आहे, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. काय फलंदाजी होत आहे आलिमगड संघाची. अक्षरशः धावांचा पाऊस पडलेला आहे इथे. धावसंख्या झाली 59. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. धावसंख्या 59. एकूण 60 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू. योगेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय, मात्र एक धाव वाचू शकत नाही आणि धावबाद होतोय दशरथ. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 60. निर्धारित 4 षटकामध्ये जरीमरी अलिमगड या संघाने धावसंख्या बनवली ती 60 आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं भलं मोठं आव्हान इथे ठेवलेलं आहे ते बादशाह 11 पिंपळकर या संघासमोर. ही फलंदाजी राहिली. प्रल्हाद, आतिश, दशरथ या तिन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आतिश याने स्लोग ओव्हरमध्ये 12 धावा कुठल्या, त्यानंतर प्रल्हाद याने 22 धावा काढल्या, त्यानंतर दशरथ त्याच्या बॅटमधून सुद्धा 15 धावा आल्या.
चांगलं योगदान 3 फलंदाजांचं इथे आणि 60 धावफलकावर लागलेले आहेत. 61 डावांचं भलं मोठं आव्हान तिथे बादशाह 11 पिंपळकर संघासमोर ठेवलेलं आहे. तर पाहूया कशा प्रकारे ते आव्हान पेलवतात की या आव्हानाखाली दबले जातात. ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक योगेश चिकणे सर यांना. तर मित्रांनो, अंतिम आजच्या दिवसातील हा अंतिम सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि या सामन्यात चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. झरीमरी आलिमगड संघाच्या वतीने धावसंख्या पोचलेली आहे ती 60 आणि 61 धावांचं आव्हान असेल. तत्पूर्वी आपण आजच्या रजनी सामन्यांकडे वळूया. आज रात्रभर सामने खेळले जाणार आहेत आणि या रजनी क्रिकेटमध्ये आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसात 9 फेब्रुवारी 2024च्या या दिवशी पहिला सामना रंगणार आहे. जळेश्वर वाडेघर विरुद्ध भाव्या 11 वाघविल या 2 संघामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर स्वयं 11 बंदर पाखाडी विरुद्ध मोठी देसाई या संघामध्ये सामना रंगताना दिसेल. आमच्या या वडूनगरच्या गावामध्ये हे संघ प्रथमच इथे खेळताना पाहायला मिळतील. गावदेवी बाळकुम आणि RK मोरवा, त्यानंतर बेस्ट ऑफ बोरशेती आणि JSS उत्तन, त्यानंतर ME भादवड आणि केळवे रोड या सर्व सामन्यांची आपण जरी नावं ऐकली तर या वडूनगर गावाच्या भूमीत या मैदानावर स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरी इथे याच्यापैकी बहुतेक संघ पहिल्यांदा खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्कीच आमच्या वडूनगरच्या प्रेक्षक वर्गांना बऱ्याचशा अपरिचित खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. आणि या रजनी क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू इथे आपल्या परफॉर्मन्स दाखवणार आहे, कौशल्य दाखवणार आहे आणि प्रेक्षक वर्गांच्या समोर वडूनगरच्या प्रेक्षकांना मात्र मनमुराद आनंद देणार आहेत. तर पाहायला विसरू नका, बघायला विसरू नका, आनंद घ्यायला विसरू नका. आपल्या या रजनी क्रिकेटला आणि या आपल्या चषकाला माननीय श्री सुरेश बाळेमामा म्हात्रे चषक 2024 आणि खरंच आपण जर विचार केला तर SK एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून दिवस रात्र या स्पर्धेचं लाईव्हच्या माध्यमाने प्रक्षेपण अगदी नीटनेटकं आणि सुंदर असं टेलिकास्ट पाहायला मिळते. जर आपण बघितलं तर स्कोरिंग आणि प्रत्येक चेंडूमागे होणारे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना ते अगदी बारकाईने कैद करून आपल्यासमोर आणतायत आणि याचमुळे SK एंटरटेनमेंटचं नाव आज पुढे पुढे होत चाललेलं आहे आणि याचं श्रेय पूर्णपणे जाते तर प्रोप्रायटर किरण थले, ऑपरेटर यश म्हात्रे यांचंसुद्धा तेवढंच योगदान आहे. त्यानंतर कॅमेरामॅन अतुल, भावेश आणि त्यांची सर्व टीम, प्रशांत, कपिल, एका दिवसामध्ये SK एंटरटेनमेंट यांचे 2-3 ठिकाणी वर्क चालू असते आणि अगदी प्रत्येक स्पर्धेला ते नीटनेटकं प्रक्षेपण देत असतात. तर वळूया सामन्याकडे. धावांचं आव्हान आहे 61, 15.25ची सरासरी. पहिला चेंडू शफल क्रॉस झाला फलंदाज आणि कर्णधाराने दाखवून दिलं हम में भी दम है. दिनेश जोशी संघाचा कर्णधार
सुरुवात करतो पहिल्या चेंडूपासून आक्रमक सकारात्मक. बघा, नेतृत्व जर तुमचं खंबीर असेल तर कर्तृत्व आणि तुमचे पाठराखे तुमचे सहकारी यांच्यामध्ये एक वेगळं बळ येतं आणि ते बळ देण्याचं काम केलं आहे स्वतः कर्णधार दिनेश जोशी यांनी. सुरुवातीपासून आपण बघितलं की दिनेश जोशी यांनी खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भलेही धावा त्यांच्या बॅटमधून ओघाने आलेल्या नाहीत, मात्र आपला विकेट त्यांनी सहजासहजी गमावलेला नाही आहे. साथ दिली आपल्या इतर सहकाऱ्यांना. चला घाई करा, आपल्याला खेळपट्टीची डागडुजी करायची आहे, मरम्मत करायची आहे. कारण यानंतर रजनी क्रिकेटला सुरुवात होणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला आधीच खेळपट्टी दुरुस्त करून स्पर्धेसाठी तयार ठेवायची आहे रजनी क्रिकेटसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर नरेश बघूया काय गोलंदाजीमध्ये परिवर्तन करतोय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र लिडिंग एज, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिलंय, चेंडू जाते नॉन स्टॉप सीमा रेषे बाहेर, दुसरा चौकार. टीट फॉर टॅट, जशाच तसे. बघा, जेव्हा एखाद्या जहाजाचा नावाडी खलाशी हिंमतवाला असेल तर इतर त्याच्यामधील प्रवाशांना उत्साह येते. तसे बघा, संघाचा कर्णधार पहिल्या चेंडूपासून सकारात्मक क्रिकेट खेळतोय. आत्ता इथे हॅट्रिकची संधी होती, धावचीची संधी इथे दिनेश जोशी याला माघारी परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. चांगली फलंदाजी करत असताना मात्र एक चुकीचा निर्णय आणि त्या चुकीच्या निर्णयावर धावचीत होते. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेले जयवंत, बघा एक ज्येष्ठ खेळाडू जयवंत, आपण क्षणचित्रामध्ये बघितलं चिट्ट्याच्या गतीप्रमाणे त्या चेंडूवर झेपावले होते. बघू शकता तुम्ही, एका क्षेत्ररक्षकाकडून मिसफील्ड झाली आणि बघा जयवंत कशा रीतीने चपळाईने आले आणि सुपूर्द केला प्रल्हादकडे चेंडू, आणि प्रल्हाद यांनी कुठल्या प्रकारे तिथे चुकी केली नाही. अगदी चपल यष्टीरक्षण. जसं मार्क वाउचर, महेंद्रसिंग धोनी, ॲडम गिलख्रिस्ट या यष्टीरक्षकांचं नाव आहे. यष्टीरक्षणामध्ये संघकारा त्यांचं पण नाव घेतलं जाऊ शकते. आणि अशा यष्टीरक्षकांची का गणती चांगल्या यष्टीरक्षणामध्ये केली जाते, कारण त्यांच्याकडे चपळाई एक विविध प्रकारची चपळाई होती. MS धोनी, फलंदाजाला समजतही नसेल की आता यष्टानं चेंडू लागेल, मात्र डोळ्याचं पारणं फेडते तोच यष्ट्या उद्ध्वस्त केला जायचा. तसंच यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं प्रल्हादकडून. आणि त्या क्षेत्ररक्षकाची तितकीच तारीफ पॉईंटला आहे जयवंत. खोलो टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, दुसऱ्या धायचा प्रयत्न, स्ट्राईक तर झालेली आहे. जे अपेक्षित होतं ते घडलेलं आहे, स्ट्राईक रोटेट झालेली आहे. योगेश याला स्ट्राईक आलेली आहे. 9 धावांचे योगदान देऊन दिनेश माघारी परतला. धावसंख्या झालेली आहे ती दुहेरी अंकात पोचलेली 10. प्रशांत 61 धावा करायच्या आहेत, अजून 51 धावा दूर आहे संघ. चेंडू शेष आहेत एकंदरीत बघितले तर 20. आमच्या गुणफलकावर सुद्धा आपण बघू शकता TV स्क्रीनवर 20 चेंडू आणि 51 धावा असं समीकरण. आधीच मी सांगितलं आहे, साफ सूत्र टेलिकास्ट लेखणीमध्ये कुठेच काही दोष नाही, बिनचूक लेखन. TV स्क्रीनवर नमिताताई राजेश पाटील यांचं छायाचित्र. त्यानंतर या स्पर्धेची ओळख मान्य श्री सुरेश बाळ्या मामा म्हात्रे चषक 2024. त्यानंतर आपल्या या SK एंटरटेनमेंटचं लोगो. अशा रीतीने आपण TV बघतोय. साहेबांचं सुद्धा ग्रामीण सम्राट बाळ्या मामा
यांचा लोबोवा फोटो पाहू शकतो आपण. तिहेरी धावसंख्या पोचलेली आहे ती 13. षटकामागे करायच्या आहेत 15.25. सरासरी जेमतेम गाठण्यामध्ये सफल झालेले आहेत. या चेंडूवर तुम्हाला सरासरीपर्यंत पोचायचं आहे. पॉवर प्लेचे षटक आहे. गॅप शोधतोय का बघूया. इनफिल्डच्या वरून स्ट्रेट हुक पुल काय पाहायला मिळतंय नाही. फलंदाज मात्र जितका चतुर आहे त्यापेक्षा गोलंदाज चतुर. धावचीची संधी आणि बघा जे आवश्यक होते ते घडलं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चौथ्या धावेचा प्रयत्न आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज माघारी. हरकत नाही. बघा स्वतः तारीफ करतात आपल्या सहकार्याची. भले बाद झालं, जिएंगे शान से मरेंगे भी शान से. बघा बाद झालं मात्र कुठल्या प्रकारे गम नाही त्यांना. चौथ्या धावेचा प्रयत्न केला होता. दमछाक झाली होती पूर्णपणे चौथी धाव घेण्यासाठी. विकेट त्यांचा गमावला तरीही कुठेही त्यांना नाराजी नाही आपल्या सहकार्यावर. एक रणनीती होती, एक चाळ होती, एक योजना होती, ती सक्सेस झाली आहे. 3 धावाही मिळाल्या आणि 3 धावाही मिळाल्या आणि ज्या फलंदाजाला मैदानात यायचं होतं तो फलंदाज मैदानात ही येतोय. अर्थातच त्या फलंदाजाचं नाव आहे पवन. गुणेश पवन नाही पवन आहे. अशी 2 जे मुख्य त्यांचे फलंदाज आहेत. या फलंदाजांना जर सूर सापडला दोघांपैकी एकाला तर अर्थातच सामन्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळू शकते उलटं. जसं प्रल्हाद यांची फलंदाजी आहे ना त्याच दर्जाचे हे दोन्ही फलंदाज आहेत. मात्र त्याच्यापैकी एकाला सूर सापडणं गरजेचं आहे. याच्यामध्ये थोडासा कमजोर ठरेल गुणेश, कारण गुणेश डावखुरा फलंदाज आहे. डावखुऱ्या फलंदाजाच्या दृष्टीने सध्याचे जे वातावरण आहे, सध्याचे जे सुसाट सुटलेली हवा नाही, यानंतर येणारा गुणेश. मात्र योगेश जो आहे फलंदाज त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. फलंदाजीची अशी लाईन आहे या संघाकडे, म्हणजे या फलंदाजांना जर टिकून शेवटच्या षटकापर्यंत राहिले तर मात्र काहीही घडू शकते. टी व्ही स्क्रीनवर बघू शकता 18 चेंडू 3 षटक 45 धावांची गरज, 15ची सरासरी राखलेली आहे. 15ची सरासरी आता मात्र राहिलेली आहे. धावसंख्या धावफलकावर आहेत 16. करायचे 61. आता शुद्ध अशा 45 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत 8. इथे बघा हुक करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. मी आधीच सांगितलं डावखुरे जे फलंदाज आहेत ना योगेश किंवा यानंतर येणारा जो गुणेश आहे त्यांना थोडासा एक मायनस पॉईंट असेल. मात्र पवनसाठी बघू शकता खुली हवा आहे. जसा या हवेचा आनंद लुटला दिनेशने, त्यानंतर याआधी प्रल्हादने, तसा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे. जेणेकरून एक मोठं आव्हान 61 डावांचं आव्हान तुम्ही पार करण्याचा एक संघर्षात्मक प्रयत्न तरी करू शकाल. हलकीशी दुखापत झालेल्या आपल्या खेळाडूला बॅनर बिनर तर द्या, काय आधी मध्ये दाखवायला काही देतच नाही. बघूया रिटायर्ड हट होते का फलंदाज, काय आहे मागणी.
तर पुन्हा एकदा सज्ज होत आहे संजय जयवंत. पुन्हा नव्याने खेळ सुरू होत आहे. थोडा सकाळी ना हमारा इथे व्यत्यय आला होता. इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. पवन क्षेत्ररक्षणामध्ये चूक. पवनचा विकेट. तिथे मात्र बघूया संधी होती पवनचा विकेट धावचीच्या स्वरूपात जायची. हॅलो त्या डीजेवाल्या 3 धावा. त्या डीजेवाल्याला सांग या तिहेरी धावाने संघाची धावसंख्या पोहोचली 20 वर. 61 धावा करायच्या आहेत. अजूनही 41 धावा दूर आहे संघ. चेंडू शेष आहेत ते तो चॅनल खाली करून 16. ज्येष्ठ खेळाडू जयवंत क्षेत्ररक्षणामध्ये चुणूक दाखवली होती. आता गोलंदाजीमध्ये इथे जर क्षेत्ररक्षकाने चुकी केली नसती तर जयवंताच्या या चेंडूवर तिहेरी धाव आली नसती. म्हणजे आतापर्यंत चांगली गोलंदाजी दोन्ही चेंडूवर हाताळलेली. मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही आहे. हवेचा ओघ आहे. फक्त टायमिंग करायचे फलंदाजाला. मात्र तसं होणं गरजेचं आहे. एक प्रेशरचा सामना, दबावचा सामना, आजच्या दिवसातील अंतिम सामना. आवाज येतो बघ लाईव्हला बारीक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि सीमारेषे बाहेरही जाईल चौकारासाठी. डबल माइंड झाला होता तिथे. क्षेत्ररक्षक पुढे जावं की मागे कुठल्याही प्रकारे ते संभ्रमात असताना निर्णय घेता आला नाही आणि हा निर्णय अतिशय चुकीचा ठरलेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाला ओलांडून सीमारेषे बाहेर जातोय चौकारासाठी. मुख्याच्या क्षणी चौकार येतो. उत्साह वाढवणारा, हिंमत वाढवणारा, धैर्य वाढवणारा हा चौकार. मेन योगेश जखमी असतानाही चांगली फलंदाजी करतोय. आठवण येते या फलंदाजाकडे बघून. मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र नाही. दर्शक बनण्याचं काम करेल. हा आहे जखमी वाघ. हा आहे जखमी शेर. षटकार. मग म्हटलं जाते की जेव्हा एखादा वाघ जखमी होतोय तेव्हा जास्त खुंखार होतोय आणि तसाच झालेला आहे योगेश. ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा हा षटकार आणि ही इनिंग विश्वचषकामध्ये बघितलं होतं. 200 धावांची ती ग्लेन मॅक्सवेलची इनिंग. जखमी असताना अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट एक अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला होता. कदाचित तीच खेळी इथे साकारतोय का योगेश. षटकार आणि धावसंख्या 30. 31 धावांची गरज. ती चेंडू टाकून झालेले आहेत 4. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. ये रुकने वाले नहीं है मगर इधर रोक दिया. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषे बाहेर जाईल षटकारासाठी. मात्र शेवटच्या अंतिम क्षणी बघा स्वतःला तिथे जज ही चांगल्या रीतीने केले दिसते. इथे आमच्या ऑपरेटरने आम्हाला दाखवलेलं आहे की अगदी सीमारेषेच्या एक हातभर आतमध्ये अगदी सुरक्षित झेल पकडलेला आहे. कुठल्याही प्रकारे तिथे फटक्यामध्ये कुठल्याही प्रकारे तिथे कमतरता नव्हती. ताकद होती, टायमिंग होतं, नजाकत होती. मात्र हवेचा ओघ विरुद्ध असल्याकारणाने बघा सीमारेषा पार करू शकला नाही आहे. इन फॉर्ममध्ये होता योगेश. मात्र एक आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात, फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात झेलचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. फारसा फरक पडणार नाही कारण एक गेला तर एक त्याच्यापेक्षा धोकादायक फलंदाज मैदानामध्ये दाखल येतोय आणि त्या फलंदाजाचं नाव आहे प्रमोद. मी आधीच म्हटलं की या संघाची फलंदाजीची लाईन मजबूत आहे. प्रमोद आहे, पवन आहे, त्यानंतर येणारा फलंदाजांच्या लाईनमध्ये गुणेश आहे. योगेश यांनी आपली कामगिरी केलेली आहे. संभाजी बाद होऊन परतलं आहे. दिनेश यांनी चांगली कामगिरी केली. धावसंख्या आहे ती 30. 31 धावांची गरज. चेंडू शेष 11. आता मात्र बघा ड्रेसिंग रूममधून सेट होऊन आलेला हा फलंदाज, त्याचं नाव आहे प्रमोद. बघू शकता आणि अप्रतिम असा फटका. या षटकाराने धावसंख्या पोचले 36. बघा ज्याने आल्याच घेतला षटकाराचा शोध, ज्याचं नाव आहे प्रमोद.
जबरदस्त फटकेबाजी. आता या षटकाराने मात्र पुन्हा सामना डोळायमान अवस्थेमध्ये झुकलेला आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने समान संधी. सामना सुरू झाला तेव्हाच आम्ही म्हटलं होतं की या सामन्यामध्ये कुठलाच संघ सहजासहजी हार मानणार नाही. ज्या संघाला असं वाटलं होतं की जयदुर्गा टेंभरपाडा हा संघ पराभूत करेल, मात्र तिथून या संघाने पुन्हा उसंडी घेतली. त्या संघाला एक अशक्यप्राय सामन्यामध्ये विजय संपादन करून पराभूत केलं आणि एका भल्या मोठ्या संघालासुद्धा इथे प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे झरीमरी आलिमगड संघासमोर. तर चालू सामना बादशाह 11 पिंपळगर आणि झरीमरी आलिमगड. जो संघ सर्वात प्रथम आला बादशाह 11 पिंपळगर संघ आणि जो संघ सर्वात शेवटी आला त्या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील अंतिम सामना सुरू आहे. रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाला पहिल्या सामन्यात पराभूत करून बादशाह 11 पिंपळगर या संघाने आगेकूच सुरू केलेली आहे. ते अजूनही थांबत नाही, घोडदौड सुरूच आहे. पवन आणि प्रमोद एकाच राशीचे दोन्ही खेळाडू. फलंदाजीची लाईन मजबूत. येतोय गोलंदाजी मार्गावर प्रल्हाद. हा गोलंदाज चढाक गोलंदाज आहे, चतुर्भरी गोलंदाजी. आणि ते विकेट झालं आहे का? हो अर्थातच. कॉड बिहाईंड. समजलं नाही पवन याला. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसली घेतली आणि टॉप स्पिन झाला. आपण एक क्षणचित्रामध्ये बघणं उत्कंठापूर्ण बघू शकता तुम्ही. हां, पडल्यानंतर थोडासा टॉप स्पिन झाला, लेग स्पिन झाला. त्यानंतर हलकीशी बॅटची कडा लागली. फक्त ती जाणवली पंचांना, ती जाणवली यष्टीरक्षकाला आणि ती जाणवली फलंदाजाला. आणि स्वतःवर निराश होऊन परतला पवन, कारण एक बिग फिनिशर ठरायचं होतं त्याला. फिनिश करायचा होता सामना, मात्र तसं काही करता आलं नाही. बिल्ला येतोय. एकापेक्षा एक फलंदाज आहेत या संघात. बादशाह 11 खरोखर बादशाहप्रमाणे क्रिकेट खेळत आहेत आणि बादशाहप्रमाणे फलंदाजी करतात. ज्या फलंदाजाचं मी कधीपासून वर्णन करतो तो फलंदाज अजून येत नाही. म्हणजे बघा किती फलंदाजीची लाईन मजबूत आहे त्यांची. आता मात्र हवेसोबत जाणार. हा सुद्धा फलंदाज येतोय ड्रेसिंग रूममधून सेट होऊन. पंच इशारा, षटकार. या षटकाराने आता धावसंख्या समीर कांबेकर आम्हाला सांगतायत 42. टी व्ही स्क्रीनवर सांगतायत अर्थातच 42. 4 बाद 42. आमच्या डाव्या बाजूला किरण थले प्रोप्रायटर स्वतः ऑपरेटिंग करत आहेत. आपल्या सहकार्यांना सध्या त्यांनी थोडीशी विश्रांती दिलेली आहे. बिचारे रजनी क्रिकेटमध्ये पण सकाळी 6 वाजता घरी पोचले आणि लगेच ते सकाळी इथे 10:30 वाजता तयार आले रेडी होऊन. आणि त्यांचे बघा मालक म्हणजे त्यांचे जे प्रोप्रायटर आहेत आपल्या सर्वांची काळजी घेत आहेत आणि म्हणून त्यांची टीम एवढं छान वर्क करते. SK एंटरटेनमेंट स्वतः त्यांनी सांगितलं की जा तुम्ही थोडी विश्रांती घ्या, यानंतर रजनी क्रिकेटमध्ये तुम्हाला जबाबदारी सांभाळायची आहे. आणि आमच्या उजव्या बाजूला समीर कांबेकर. दोन्ही स्कोरर, दोघांचं सेम टू सेम काम चालू आहे. कुठेच तुम्हाला जराशीही चूक दिसणार नाही. धावसंख्या झालेली आहे ती 42. 19 धावांची आवश्यकता आहे. एकोणीस धावांची गरज. चेंडूशाही 10. पुन्हा एकदा चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. एक अवांतर धावसंख्या 43. 9 चेंडू मागे 2. 18 धावांची गरज. काय सामन्यामध्ये चुरस आहे बघा. दोन्ही संघाच्या दृष्टीने सामना तितकाच महत्त्वाचा आणि तितका त्या स्थितीमध्ये प्रल्हाद फलंदाजीमध्ये जशी गोलंदाजांची पिसं त्यांनी काढली तशी आता गोलंदाजीमध्ये बघूया. हो 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 हो
हा चेंडू पडल्यानंतर बघा कसा थोडासा बाहेर निघतोय. टप्प्याचा अंदाज घेता नाही, वेगाचा अंदाज घेता येत नाही, स्पिनचा अंदाज घेता नाही येत. तो बघा बराचसा लेग स्पिन झाला. युजवेंद्र चहलच्या अंदाजाने हा चेंडू टाकला होता आणि तशाच रीतीने चेंडू खूपसा बाहेर वळून घेतला. पुन्हा एकदा प्रल्हाद, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. समजून येत नाही फलंदाजाला की चेंडू खाली राहील की उचली घेईल. टॉप स्पिनचा मारा पाहायला मिळतो आपल्याला इथे. अचानक उचली घेत आहे चेंडू अनिल कुंबळेच्या चेंडूसारखे, तर कधी कधी युजवेंद्र चहलच्या अंदाजाने वळून घेतोय. आता मात्र खराब चेंडू. हा चेंडू पडल्यानंतर त्यावर मोर उठलेले होते की षटकार, आणि तशीच इथे दूर कुठेतरी त्या चेंडूला पोचवलेले आहे बिल्ला याने, प्रमोद यांनी. आता या षटकाराने पुन्हा समीकरण सोपं झालेलं आहे. 6 चेंडू आणि चेंडू मागे 2, 12. खरोखरच अंतिम सामना, भलेही स्पर्धेचा अंतिम सामना नसेल, मात्र आजच्या दिवसाचा अंतिम सामना अंतिम सामन्यासारखाच झालेला आहे. काल राज पाटील 6 चेंडू, चेंडू मागे 2, 12 धावा करायचे आहेत. मला तर वाटते आतिश गोलंदाजी मार्गावर येणार आहे. आतिश याचे चेंडू ही अशाच रीतीने वळण घेत असतात जशी गोलंदाजी प्रल्हाद करत होते. मात्र एक चेंडू चुकला, एक चेंडू टाकण्यामध्ये त्यांच्याकडून चुकी झाली. शॉर्ट पिच चेंडू टाकला. जशी त्यांनी लेग स्पिनचा मारा केला होता तसा चेंडू त्यांना हाताळता आला नाही. एक खराब चेंडू, मात्र सामना त्यांच्यापासून कुठेतरी दूर घेऊन गेले. म्हणजे एका चेंडूला किती महत्त्वाचं आहे. अर्थातच आतिश येतोय, ज्यांनी याआधी चांगली गोलंदाजी केली होती, मात्र त्यांच्या गोलंदाजीवर त्यांचं नियंत्रण नव्हतं. एका षटकामध्ये 4 वाईटच्या स्वरूपात चेंडू हाताळले होते. मात्र षटक ते चांगलं हाताळलं होतं. इथे मात्र आता तुम्हाला 12 धावांचं संरक्षण करायचं आहे. हे जे सत्र आहे, या सत्रामध्ये आपण बघितलं मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग, या दिशेला चेंडू फक्त बॅटवर घेतले की मग ते सीमारेषा गाठताना जास्त फारसा त्रास होत नाही. अनेक आपण हे फटके बघितले. इथे दिनेश याचे फटके बघितले, योगेश याचे फटके, योगेशचे नाही प्रमोद याचे बघितले, त्याआधीही प्रल्हाद याचे बघितले, दशरथ याचे बघितले. मात्र तुम्हाला लॉंग ऑफ क्लिअर करताना अडचण येणार आहे, लॉंग ऑन क्लिअर करताना अडचण येणार आहे. तशी गोलंदाजी हाताळावी लागेल, तशी फलंदाजी करावी लागेल. सर्व अंदाज बांधलेला आहे. यष्टीरक्षक यष्ट्यांच्या समीप प्रल्हाद, गोलंदाजी मार्गावर आतिश, स्ट्राईकसाठी बिल्ला. मी आधीच म्हटले, हा जो गोलंदाज आहे ना, लेग स्पिन टाकणारा गोलंदाज आहे, याची शैलीसुद्धा बघा प्रल्हादच्या गोलंदाजीसारखीच वळण घेणाऱ्याचे चेंडू आहेत. मात्र तुम्हाला टप्प्याचा अंदाज घ्यावा लागेल, आणि तर हा गोलंदाजी तुमच्यासाठी घातक ठरू शकतोय. एक वेळ फास्टर जे गोलंदाज असतात, मध्यम गती तेज गती गोलंदाज असतात, त्यांना खेळणं सोपं असते. मात्र स्पिनर गोलंदाज असतात, त्या गोलंदाजांना खेळण्यासाठी तुमच्याकडे बुद्धी, कौशल्य आणि तंत्र, संयम या सर्व गोष्टींचा मिलाप असणे गरजेचं आहे. बघूया बिल्ला काय ठरवलं आहे, बिल्लाने काय ठरवलं आहे, आतिशने. फुलटॉस चेंडू होता, यष्टीरक्षक चूक करतोय. स्ट्राईक रोटेट झाली. कदाचित याचा फटका गोलंदाजाला बसू शकते. कारण दिलेलं आहे यष्टीरक्षकाने, काय तिथे घडलं बघा. मात्र ते कारण देऊन काही होणार नाही. एक धावसुद्धा वाचली असती आणि स्ट्राईकसुद्धा रोटेट झाली नसती. कदाचित या स्ट्राईक रोटेटचा परिणाम गोलंदाजावर होऊ शकते, सामन्यावर होऊ शकते. चेंडू शेष आहेत 4, धावा पाहिजेत त्या 11. 2 मोठे फटके. बघूया इथे का स्ट्राईक रोटेट झाले, मनासारखं झाले प्रल्हादच्या, प्रमोदच्या.
नाही आहे. इथे पंचांनी मात्र सांगितलं आहे की उत्कृष्ट चेंडू आहे, उत्तम दर्जाचा चेंडू आहे. बघू शकताय तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये. नाही, कुठल्या प्रकारे तिथे चेंडू उजव्या स्टेच्या बाहेरील चेंडू ऑफ ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते का, चुकी करतोय. एक एक धाव अतिशय महत्त्वाचे आहे या षटकामध्ये. आतापर्यंत तसं बघितलं तर 2 धावा एक्स्ट्रा दिलेल्या आहेत क्षेत्ररक्षकांच्या थोड्याशा दिरंगाईमुळे. बघा इथे धावचित झाला असता, अगदी सहज धावचित होऊ शकला असता. इथे एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात गेली, पहिल्याच्या चेंडूवर बाईकच्या स्वरूपात एक धाव गेली. कदाचित त्या 2 धावा ही सामन्याचे चित्र बदलायला कारणीभूत ठरू शकत आहेत. स्ट्राईकसाठी प्रमोद, अतिश गोलंदाजी मार्गावर. कुठला चेंडू, कुठल्या भारतातील आपल्या कुठला चेंडू असेल हा. काय क्षेत्ररक्षण आहे, झोकून दिलं तर स्वतःला. एका धावेचं महत्त्व जाणून समीकरण आता आहे 1 चेंडू आणि अशक्य प्रायस 7 धावांची आवश्यकता. षटकार जर मारला तरी कंपल्सरी चेसिंगच्या बलावर काही होऊ शकत नाही. इथे बघू शकता तुम्ही वाईड यॉर्कर ऑफ साईडच्या बाहेर आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला बघा. स्वतःला झोकून दिलं होतं, शरीराला झोकलं आणि तिथे कदाचित चौकार पण झाला असता तिथे, कारण तिथे क्षेत्ररक्षण 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षकाची कामगिरी किती महत्त्वाची असते बघा एखाद्या सामन्यात. इथे मात्र सोडून दिलेला आहे चेंडू आणि एक अतिशय रोमहर्षक सामन्यात मात्र विजय संपादन केलेलं आहे जरीमारे आलेमगाव संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि खरोखरच बादशाहसारखी कामगिरी केली, बादशाहसारखा खेळ केला बादशाह 11 पिंपळगर संघ. आपलेसुद्धा खूप सारं कौतुक. तर अशा रीतीने आजच्या दिवसातून नॉमिनेट झालेला संघ, ज्या संघाचं नाव आहे उशिरा आले राव आणि घेतला डाव, जरीमारे आलिमगाव संघ. शेवटी आला संघ, मात्र डाव साधून गेला. आयडी पण वेगळी, स्कोरिंग पण यांची वेगळी होईल, आपली वेगळी होईल. तर या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू ज्याने 22 धावांची खेळी केली आणि 1 विकेट सुद्धा आपल्या नावावर केलं. अर्थातच तिहेरी भूमिका, गोलंदाज, फलंदाज आणि यष्टीरक्षण प्रल्हाद पाटील. या